अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. सत्संगाची दिव्य अनुभूती भाग तिसरा. सत्संगाची दिव्य अनुभूती भाग तिसरा आपल्या समोर सादर करताना मनस्वी आनंद होत आहे. यापूर्वी आपल्या समोर पहिल्या भागामध्ये परमपूज्य साठे काका आमच्या घरी 25 मे 2025 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत आले होते. तो प्रसंग आपल्या समोर मांडला होता. आणि दुसरा भाग पण वाटलं नाही होईल म्हणून. पण दुसरा भाग सुद्धा परमेश्वर कृपेने घडून आला. परमपूज्य काकांच्या सहवासात जो सत्संग अनुभवायला मिळाला, ती अनुभूती आपल्या समोर मांडली. आणि काय झालं, काकांना म्हणाले, की मागच्या वेळेला आपण 4 ते 6 या वेळेतच आला होता फक्त 2 तासांसाठी. आता पूर्ण दिवसभर तुम्ही माझ्या घरी या. आपण जेवणाचं तुमच्यासाठी करूयात. तुम्हाला जे आवडतं ते पदार्थ करूयात. आणि काका गेल्या वर्षी हो म्हणाले. आणि काकांनी दिलेला शब्द यावर्षी त्यांनी पाळला. आणि तो भाग्याचा सोनियाचा दिवस म्हणजे 30 जून 2026 या रोजी परमपूज्य साठे काका आमच्या घरी आले. असं म्हणतात की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तशीच काहीशी गत झाली होती. बघा कसं असतं बघा, आता ज्या काही वास्तू आहेत ना, त्या वास्तूंचं सुद्धा भाग्य म्हणायला पाहिजे. मी बालपणापासनं मला काही गोष्टी आठवतात, म्हणजे ज्या वास्तूविषयी आहेत त्या सांगाव्याशा वाटतात. की जे माझं बालपणामधलं जे घर मला आठवतं, ते आमच्या घराच्या समोरच अ, जे एक फ्लॅट होता, घर होतं. त्या घरामध्ये म्हणजे सोनईचे महाराज आहेत, त्यांची कन्या तिथे राहत होती. आणि त्यामुळे सोनईचे महाराज, परमपूज्य सोनई, जे सोनईचे महाराज होते, ते त्या ठिकाणी यायचे. त्यामुळे त्यांचं दर्शन तिथे आम्हाला झालेलं आणि ते आमच्या घरी आले होते. नंतर अ, म अ, दत्त महाराज, परमपूज्य दत्त महाराज कवीश्वर, त्यानंतर परमपूज्य ढेकणे काका, असे अनेक सत्पुरुष माझ्या माहेरी, म्हणजे माझ्या बालपणी मला आठवतात, ते आमच्या घरी आले होते. म्हणजे त्या त्या घराचं जे आमचं जे घर होतं माझ्या बालपणी, त्या घराचंच भाग्यच म्हणायला पाहिजे, की त्या घरामध्ये असं काहीतरी होतं, की त्या घरामध्ये अनेक सत्पुरुष येऊन गेले. नंतर आम्ही दुसऱ्या एका मोठ्या जागेमध्ये शिफ्ट झालो. तर त्या घराचं ज्यावेळेला बांधकाम सुरू होतं, माझे सद्गुरू ज्यांच्याकडनं मला दीक्षा मिळाली आहे, ते परमपूज्य वळवणी महाराजांचे शिष्य होते. परमपूज्य आबा मोहोळकर सोलापूरचे. तर त्या ठिकाणी जो हापसा बनवला जातो, म्हणजे बोरचं काम सुरू होतं. तर त्यावेळेला आबा आमचे एका ठिकाणी येऊन बसायचे. तर त्या जागेवरती नंतर एक औदुंबर वृक्ष आला. म्हणजे आणि ते जे घर होतं आमचं, नंतर आम्ही ज्या मोठ्या घरात शिफ्ट झालो, त्या घरामध्ये तर अनेक सत्पुरुष येऊन गेले. परमपूज्य सद्गुरू आमचे तर होतेच, म्हणजे गुळवणी महाराजांचे शिष्य आबा मोहोळकर तर येतच होते. त्यानंतर परमपूज्य सद्गुरू स्वामी स्वरूप लाटकर काकांचा पण सत्संग आम्हाला आमच्या त्या घरामध्ये मिळाला. त्यानंतर त्या घरामध्ये परमपूज्य ढेकणे महाराज सुद्धा आमच्या घरी येऊन गेलेले आहेत. आणि अजून वैशिष्ट्य म्हणजे त्या घराचं असं होतं, की दर महिन्याला आमच्या सद्गुरूंनी माझ्या वडिलांना सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला लघुरुद्र व्हायचा. म्हणजे जवळपास 22-23 वर्ष त्या वास्तूमध्ये लघुरुद्र होत होता. हे सांगायचं काय आहे, तर अनेक वास्तूंचे हे काय असतात, त्या वास्तूचं सुद्धा एक भाग्य असतं. आणि ती जी वास्तू जी आहे, ती अशा अनेक शुभ घटना त्या घरामध्ये घडतात. अनेक कार्यक्रमांचं आयोजन होतं. अनेक हळदी-कुंकू होतात, सत्पुरुष येतात, जेवणाचे कार्यक्रम होतात, सत्संग होतात. आणि काही वास्तू अशा असतात, की भकास. त्या घरामध्ये कोणीही येत नाही, जात नाही. आणि कधी-कधी काय होतं, एखादी व्यक्ती ते आपलं घर विकते आणि दुसरी व्यक्ती घेते आणि अचानक त्या घरामध्ये सत्पुरुष यायला लागतात. पादुका म्हणजे घेऊन येतात. अनेक उत्सव होतात, हळदी-कुंकू होतात, गेट टुगेदर होतं. म्हणजे अ, ही जी वर्दळ आहे ना, ती एक प्रकारे सुरू होते. नाहीतर काही घरं भकासच असतात. हे या ठिकाणी याच्यासाठी मांडायचं आहे मला, की हे आज माझ्या घरामध्ये जे 30 जून रोजी परमपूज्य साठे काका आले, ह्या माझ्या घराचं पण मला भाग्य म्हणावं लागेल. कारण ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर मला वाटतं साधारणपणे 2012 साल असेल, त्या साली स्वामी स्वरूप लाटकर काका माझ्याकडे एक दिवस राहायला आले होते. आणि तो दिव्य सत्संग या घरामध्ये घडला. नंतर त्यांनी जो स्वामींचा संध्याकाळी ध्यानावस्थेमध्ये 6 ते 6:30 जो संचार होतो, तो आम्हाला बघायला मिळाला. हे इतकं म्हणजे ह्या घराचं भाग्य. त्यानंतर पुणे, अक्कलकोट, पुणेचे जे सौंदनकर काका आहेत,
ते माझ्यासाठी त्यांना काही संकेत मिळतात, त्या संकेतानुसार स्वामींची मूर्ती ते आमच्या घरी घेऊन आले. स्वामींचं गंध घेऊन आले आणि त्यांनी जी उपासना दिली होती म्हणजे ज्यावेळेला ते स्वामींची मूर्ती देतात, त्यावेळेला ते एक उपासना सांगतात. गणपती म्हणजे स्वामींचं अथर्वशीर्ष आहे, स्वामींची 108 नामावली आहे. अशा पद्धतीने त्यांनी ते एक उपासना आम्हाला दिली होती आणि तेव्हापासून ती दर गुरुवारी आमच्याकडे उपासना सुरू झाली. म्हणजे खरंच ह्या वास्तूचं भाग्य आहे. नाहीतर आपण बघतो, की अनेक घरं आज आपली तशीच भकास दिसतात. त्या ठिकाणी आपल्याला जावंसं सुद्धा वाटत नाही. आणि खरंच ह्या माझ्या वास्तूचं भाग्य म्हणावं लागेल, की तो सोनियाचा दिवस आला आणि परमपूज्य साठे काका आमच्या घरी आले. आणि खरं काका आता उद्या येणार, तर आदल्या दिवशी रात्री मला अजिबात झोप नाही. म्हणजे रात्रभर डोळ्यासमोर फक्त परमपूज्य साठे काका आणि परमपूज्य नाना महाराज तराणेकर दोघंच जण सारखे मला दिसत होते आणि मला सारखा प्रश्न असा मनामध्ये येत होता, की परमपूज्य नाना महाराज तराणेकर परमपूज्य साठे काकांना श्रीखंड्या म्हणतात. का बरं म्हणत असतील? मग नंतर मन विचार करायला लागलं, की परमपूज्य नाना महाराज तराणेकर म्हणजे साक्षात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार आहेत. मग त्यांच्या घरी 12 वर्ष भगवंतानं पाणी भरलेलं आहे, चंदन उगाळलेलं आहे आणि मग नंतर म्हणजे हे सगळे संदर्भ डोक्यामध्ये येत होते आणि ज्यावेळेला काका आमच्या घरी आले, त्यावेळेला काकांना मी सांगितलं, म्हटलं, "काका रात्रभर झोप नाही. सारखे तुम्ही आणि नाना आणि तुम्हाला का श्रीखंड्या म्हणतात हेच डोक्यात." ते म्हणे, "सोपं आहे." त्यांच्याकडे जे इंदोरला घरामध्ये एक मोठी सहाण होती आणि देवाची पूजा करायचं काम परमपूज्य साठे काका करत असत आणि त्यावेळेला त्या सहाणेवरती चंदन उगाळण्याचं काम परमपूज्य साठे काका मोठ्या आवडीने करायचे आणि 17 वर्ष परमपूज्य नाना महाराज राणेकरांचे साक्षात दत्तावतारी त्यांची सेवा करायला मिळाली. असं त्यामुळे मला ते म्हणत असतील. त्यामुळे ते श्रीखंड्या म्हणत असावे. अ, असं म्हणजे एक ते त्यांच्याकडनं मला उत्तर मिळालं. तेव्हा कुठे ती मनाला जी उद्विग्नता होती, की का असं असावं? त्याचं उत्तर मिळाल्यासारखंच झालं. आणि कसं झालं, की त्या दिवशी परमपूज्य साठे काकांना आमच्याकडे भोजन प्रसादासाठी जे देव आहेत आणि खरोटे आहेत ते दोघं जण काकांना त्यांच्या गाडीमधनं घेऊन आले. आणि त्यांच्यासोबत परमपूज्य काकू सुद्धा आल्या होत्या आणि इतका सुंदर सत्संग त्या दिवशी झाला. म्हणजे सकाळीच्या 10:30 पासून संध्याकाळच्या 6:30 पावणे 7 पर्यंत ही स्वामी माऊली आमच्या घरी होती. आणि परमपूज्य काका आमच्या घरी येणार म्हणून आमचं सगळं कुटुंब कामाला लागलं होतं. घराची म्हणजे अगदी दिवाळीसारखी आम्ही स्वच्छता केली. खिडक्या, दारं, पंखे पुसणं, फराळ, जेवणासाठी काय बनवायचं, मेनू काय ठरवायचा, कोणाकोणाला बोलवायचं, सगळी चर्चा सुरू झाली. आणि म्हणजे जवळपास 8-15 दिवस आधीपासून घरामध्ये फक्त एकच विषय होता. परमपूज्य साठे काका आणि नाना महाराज. जय नाना, श्री गुरुदेव दत्त. म्हणजे त्या तयारीला एक वेगळंच वळण लागलं होतं. आणि तयारीसोबत सगळ्यांचं नकळतपणे नामस्मरण पण होत होतं. परमपूज्य साठे काकांसोबत इतर मंडळींशी चर्चा करून मग पुरणपोळीचा बेत ठरला. दिवस पण ठरला 30 जून 2026 वार मंगळवार. वेळ सकाळी 10:30 वाजता. आम्ही सहकुटुंब काकांच्या स्वागतासाठी सज्ज झालो होतो. श्रीयुत नरेंद्र देव आणि श्रीयुत खरोटे परमपूज्य काकांना आपल्या गाडीमधनं घेऊन आले. परमपूज्य मगाशी सांगितलं, की परमपूज्य काकू पण त्यांच्यासोबत होत्या. त्यामुळे आनंद द्विगुणित झाला होता. आणि खरं तर आपल्या घरी सत्पुरुष येणार, साधू संत येणार, मग आपण स्वागताला हार, फुले, तुरे, पायघड्या घालतो, मोठ्या रांगोळ्या काढतो, घर सजवतो, धूप, दीप, आरती असं काहीच करायचं नव्हतं. कारण की परमपूज्य साठे काकांना हे काहीच आवडत नाही. मग मनात कुठेतरी येत होतं, की अरे काकांचं तर स्वागत आपण करायलाच पाहिजे. स्वागताला तर आता काहीच हे नाहीये. म्हणजे कुठलं भौतिक साधन घ्यायचंच नाही, औक्षण नाही. मग ठरवलं, चला मनाचंच सुमन केलं. डोळ्यांच्या ज्योती केल्या, करकमलामध्ये शरणागत भावांचं तबक ठेवलं आणि परमपूज्य काकांचं स्वागत अगदी मनोभावे केलं. आणि तो मीचा जो तोरा मिरवणारं मस्तक होतं, ते परमपूज्य काकांच्या चरणांवर टेकवलं. अश्रू नयनांनी चरणकमल धुतले.
आणि एक अलौकिक समाधानानं भरून पावले. आमचं सगळं कुटुंब आज एका वेगळ्याच आनंदात होतं. जो दैवी होता, जो शब्दांच्या पकडीमध्ये येणारा नव्हता, न दिसणारा होता, पण बघणाऱ्याला जाणवणारा होता. दोघही जण बसले. परमपूज्य काका, काकू पाणी दिलं. शब्दसुमनांनी स्वागत केलं. चरणांवरती आमच्या घरातले सगळ्या मंडळींनी मस्तक टेकवलं. काकांकडनं तो दैवी सुगंध घेतला. म्हणजे काका आले तसंच घर खरं अशा सुगंधाच्या लाटा जणू काही घरामध्ये जाणवायला लागल्या होत्या. आणि पाणी दिलं आणि काका-काकू बसले. त्या क्षणी काका उभे राहिले आणि म्हणाले, "आधी बॅग ती आण बरं माझी." बॅग उघडली. काकूंना म्हणाले, "तिला आधी वापस कर." "हो, हो." काकू म्हणाल्या, "हो, हो, देते." मला काहीच कळेना. काय वापस कर? काय देत आहे? अंगाऱ्याची पुडी तर नाही? का काही भेट? ₹500 ची नोट होती, जी मी अधिक मासात परमपूज्य काकूंना वाणासोबत दिली होती. पूज्य काका म्हणाले, "हे आधी घे. तुझ्या लॉकरमध्ये ठेव आहे. ठेव. तुला माहीत आहे ना आम्ही काही घेत नाही. मग कशाला दिले?" पूज्य काका, अधिक मासाचं वाण होतं हो. आईची ओटी भरून तिला दिलं होतं. "अगं, मी पण नाही घेत." असं काकू म्हणाल्या आणि ती 500 ची नोट लक्ष्मीनारायणाचा प्रसाद समजून मी मस्तकाला लावली आणि ठेवून दिली. किती निस्पृह व्यक्तिमत्व, काहीही काका कोणाचं घेत नाही. मी इतके प्रयत्न केले त्या दिवशी, की काकांना काहीतरी भेट म्हणून मी अर्पण करीनच, पण काकांनी काही घेतलं नाही. त्यांना फक्त काय हवंय तर तुमच्याकडनं ग्वाही हवी आहे, की मी नामस्मरण करेन. क्षणाक्षणाला माझ्या आराध्य दैवताचं नाम घेत राहील. त्या दिवशी काकांनी इतकं अनमोल मार्गदर्शन केलं. भरभरून काका बोलत होते. कसं आहे, आपला हा जो प्रपंच आहे ना, खूप कष्टप्रद आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे असंच आहे. परमपूज्य काकांनी त्यांचा जीवनपट सांगितला ना, तर आपल्याला तेच बघायला मिळतं, की किती अपार कष्ट. पण प्रत्येक कष्टामध्ये काकांनी सोबत काय होतं काकांच्या, तर त्यांच्या नामस्मरणाची शक्ती, सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आणि सद्गुरूंवरची असलेली अनन्य श्रद्धा, अनन्य निष्ठा, अनन्य भाव. तो भाव कुठेतरी आपला कमी पडतो. त्या दिवशी काका मार्गदर्शनामध्ये हेच सांगत होते, की अनन्य श्रद्धा हवी. माझ्या सद्गुरूंशिवाय मला सांभाळणारं या जगामध्ये दुसरं कोणीही नाही. माझे सद्गुरूच आहेत. म्हणजे काका कुठली पण गोष्ट केली, नाना महाराज की जय, नाना महाराजांनी केलं, नाना महाराजांनी केलं. हे जे आहे ना, सारखं म्हणजे आपण काय करतो, प्रत्येक गोष्टीचा कर्तेपणा आपल्याकडे घेत बसतो. काम झालं, काम नाही झालं, काम होईल, कुठलीच काळजी न करता प्रत्येक गोष्ट आपल्या सद्गुरूंच्या कानावर घालायची आणि ते ते सगळं कर्तेपण सद्गुरूंना देऊन टाकायचं. ही अनन्य भक्तिभाव परमपूज्य साठे काकांकडनं शिकण्यासारखं आहे. काका अनेक उदाहरणं सांगतात, कसं त्यांचं खडतर जीवन घडलं आणि प्रत्येक वेळेला सद्गुरूंनी कशी साथ दिली. पण त्यातनं शेवटी पुन्हा काका कुठे येतात? नामस्मरण करा. आणि हे एक सांगताना एक लक्षात येतं, की हे जे नामावरचं काकांचं प्रेम आहे ना, ते येण्यासाठी आपल्याला सुद्धा काही प्रयत्न करायला पाहिजे. काका जे बोलताना सहज सांगून जातात ना, की काय करा, सत्संग करा, सत्पुरुषांच्या सहवासामध्ये राहा आणि काय करा, नाम जप करा. पुन्हा नाम जप. कारण की जसं तुम्ही सद्गुरूंनी दिलेला मंत्र, सद्गुरूंनी दिलेलं जो नाम नाम आहे, ते तुम्ही जितकं जपाल, तितकं सद्गुरूंविषयी तुमचं प्रेम, आदर, अनन्य श्रद्धा वाढत जाणार. असं ते आहे. म्हणजे सद्गुरूंवरती प्रेम येण्यासाठी तुम्हाला नामच करायला पाहिजे. आणि कसं होतं, आपल्या जीवनामध्ये अनेक व्यक्ती येतात. पण ही जी स्वामी माऊली आहे परमपूज्य साठे काका, त्यांच्याकडे बघितलं ना, नुसतं प्रेमाचा झरा ओसंडून वाहतं. कितीतरी वेळा अश्रू येत होते, डोळे भरून येत होते आणि मी त्या दिवशी कितीतरी वेळा त्यांच्या चरणांवरती मस्तक ठेवलं असेल. येता जाता म्हणजे मी खरं सांगू का, त्यांना जे घरी आमंत्रित करण्याचं कारणच ते होतं.
की सत्पुरुषांचा सहवास लाभावा आणि ती जी चरण आहेत, ती परमपूज्य नाना महाराज सराणेकरांनी दाखवून दिलेल्या वाटेवरनं ती आतापर्यंत गेलेली आहेत. आणि आपण तरी कुठेतरी ती वाट आपल्याला गमू पंथ अनंत या राघवाचा म्हणतात ना, परमपूज्य रामदास स्वामी तसं. या वाटेवरनं थोडं तरी आपल्याला जायला मिळावं. कितीतरी वेळा आम्ही त्या दिवशी परमपूज्य साठे काकांच्या चरणांवरती मस्तक टेकवलं असेल आणि प्रेमाने त्यांच्या मांडीवर डोकं टेकवलं असेल. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळं मिळतं, पण हे जे प्रेम, वात्सल्य आणि त्यांचं ते प्रेमपूर्वक बोलणं, ही कुठेतरी कमतरता जीवनामध्ये होती आणि ती भरून निघाल्यासारखी वाटत होती. आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी काकांनी इतका प्रेमाने संवाद साधला, प्रत्येकाची चौकशी केली. प्रत्येक जण काय करतंय, काय नाही, उपासना कशी करतात, ते सगळं जाणून घेतलं. आणि त्या दिवशी बघा, मी काय केलं होतं, अनेक व्यक्ती बोलवले होते, आमंत्रण दिले होते. 2 व्यक्ती आमच्याकडे येणार होत्या, त्याविषयी मी आता तुम्हाला सांगते. पण तत्पूर्वी काय झालं, की चहा-पाणी झालं. परमपूज्य काकांचा मला असं वाटतं, की काकांचा स्वभाव मला लक्षात आलाय. आणि असं आनंद वाटतो. पण लगेच लक्षात आलं, की अरे सद्गुरूंना समजणं, ओळखणं फार अवघड आहे बरं. आणि त्या दिवशी मला परमपूज्य काकूंचा पण सहवास मिळाला. प्रथमच इतका वेळ म्हणजे एकदा भेट झाली होती ओझरती, पण एवढा वेळ प्रथमच सत्संग लाभत होता. परमपूज्य काकू म्हणजे सौभाग्यवती विद्याताई साठे. अगदी नावाप्रमाणे साध्या, सरळ, प्रेमळ. आपण मग आपण म्हणतो विद्या विनयेन शोभते. अगदी त्यांच्याकडे असलेला विनय, साधेपणा, आपुलकी, प्रेमळपणा, त्यामुळे त्यांना विद्या हे नाव अगदी शोभून दिसते, असंच वाटतं. मला तर अगदी काय करू आणि काय नाही असं त्या दिवशी झालं होतं. दोघांनी आमचं घर बघितलं. काकूंनी आपुलकीने सर्वांची चौकशी केली. इतका मनमोकळा संवाद होता, की जणू काही आमची खूप आधीपासूनची ओळख असावी. काकू म्हणाल्या, "जेवण अगदी थोडं-थोडं वाढा बरं. मला एकतर म्हणजे जास्त वेळ लागतो आणि एकदम तुम्ही भरपूर वाढलं तर पुन्हा मग टाकायला नको." परमपूज्य काकू प्रेमाने "वैशाली, वैशाली" म्हणत होत्या. खूप छान वाटत होतं ऐकायला. आणि काय झालं, त्यानंतर जी मी व्यक्ती बोलवले होते, ते म्हणजे स्वामी कृपांकित पूज्य मंगेश वरदे काका आणि पूज्य सौभाग्यवती मिताली वरदे. नुकतंच मिताली वरदे यांचं श्री स्वामी समर्थ रसामृत हे जे पुस्तक आहे ते प्रकाशित झालेलं होतं. आम्हाला तो कार्यक्रम करायला मिळाला होता आणि मी त्या दोघांना पण माझ्या घरी त्या दिवशी बोलवलं होतं. म्हणजे जो हे म्हणतात ना, की त्यांच्या आगमनाने काय झालं, की त्या आमच्या आनंदाला एक इंद्रधनुची कमानच जणू काही चढली. आणि स्वामी भक्त मंगेश वरदे काका, मिताली वरदे या दोघांचं आगमन झालं. दोघांना दारात बघून मी हरखूनच गेले आणि आमच्या आमंत्रणाला मान देऊन ते दोघं जण आले होते. पूज्य काकांच्या सत्संगासाठी आम्हाला हा लाभ मिळाला म्हणून दोघंही आनंदात होते. परमपूज्य साठे काका, काकू यांनी आणि जे गुरुबंधू आलेले होते, माझे आई-वडील आणि त्यामुळे काय झालं, आमच्या घराला ना एक मंदिराचं स्वरूप त्या दिवशी प्राप्त झालं होतं. वरदे काकू घरात प्रवेश करताच त्यांचे अष्टसात्विक भाव दाटून आले. त्यांना भरून येत होतं. परमपूज्य साठे काकांची ती तेजपुंज मूर्ती बघून त्या भारावून गेल्या. श्रीयुत वरदे काका तर अगदी स्तब्ध झाले होते. आमचं घर दैवी सुगंधानं भरून गेलं होतं. परमपूज्य काकांच्या हस्ते वरदे दाम्पत्याचा त्या दिवशी आम्ही सत्कार केला. आणि वरदे काका काकूंनी मला विचारलं होतं, "पूज्य साठे काकांसाठी आम्ही काय घेऊन यायचं बरं?" मी म्हटलं, "काका काहीच स्वीकारत नाही. नुकतीच तुमची जी प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत, ती आणा आणि परमपूज्य साठे काकांना तुम्ही ती भेट म्हणून द्या. ते जरूर घेतील." आणि तसंच झालं. त्यांनी ती त्यांची पुस्तकं स्वीकारली. नंतर मोठ्या प्रेमाने ते पुस्तकं काकांनी बघितली सुद्धा. खूप छान वाटलं. त्यानंतर भोजन प्रसादाचा प्रसंग आणि इतकं त्या दिवशी काय झालं, चांदीची सगळी भांडी-कुंडी काढली होती. ताट, वाटी काकांना चांदीच्या ताटामध्ये आता जेवायला वाढायचं म्हणून. काका म्हणाले, "हे बघ, ते सगळं उचलून ठेव. सगळ्यांना जे वाढणार आहेस ना स्टीलच्या ताटामध्ये, तसंच मला पण वाढ."
अजिबात काकांनी चांदीचं काहीही घेतलं नाही. आणि विशेष म्हणजे सगळी भक्त मंडळी जी खाली बसली होती त्यांच्यासोबत काका पण खालीच जेवायला बसले, टेबल खुर्चीवर बसले नाही. मग एक जे नैवेद्याचं ताट तयार करायला लावलं, जे काकांसाठी केलं होतं तेच. काका म्हणाले, की "हे ताट आधी आता देवांच्या समोर ठेवा, देवाला नैवेद्य दाखवा आणि मग यातला एक प्रसाद सगळ्यांच्या ताटामध्ये वाढा आणि मग आपण जेव्हा मग ते ताट मला आणून दे." अशा पद्धतीने आणि मग सगळं आम्ही नैवेद्य दाखवला आणि मग स्वामी माऊली जेवायला बसले. इतका आनंद होत होता आणि मोठ्या प्रेमाने पुरणपोळी खात होते. सगळ्या पदार्थांचं कौतुक. काही पदार्थ घरी केले होते, काही बाहेर नव्हते कारण की बरीच मंडळी होती. सगळं शक्य नव्हतं करणं. आणि मोठ्या प्रेमाने काका त्या दिवशी तो भोजन प्रसाद त्यांनी घेतला आणि त्या दिवशीच्या स्वयंपाकाला एक वेगळीच चव होती. आणि खूप आनंद देऊन गेला तो प्रसंग. त्यानंतर मग आम्ही काकांचा एक पॉडकास्ट शूट केला. तो पण आपण देव माझावरती देऊयात. आणि त्यानंतर हा सगळा प्रसंग झाला आणि मग त्यानंतर अ, बरीच मंडळी, भक्त मंडळी आम्ही बोलावली होती दर्शनासाठी 4 ते 6 या वेळेमध्ये. मग आलेल्या सगळ्यांशी काकांनी मोठ्या प्रेमाने त्यांची चौकशी केली, सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि एक अशी गंमत झाली ना, की प्रापंचिक अडचणी कोणीच त्या दिवशी विचारत नव्हतं. त्यामुळे पूज्य साठे काकांना खरं खूप आनंद होत होता. कारण की अध्यात्माविषयी बोलणं आणि अ, जे सद्गुरूंविषयी म्हणजे परमपूज्य नाना महाराजांचे अनुभव सांगायला साठे काकांना खूप आवडतं. आणि काकांना ती त्या दिवशी संधी एवढी मिळत होती ना, की सगळेजण त्या काका सांगत होते आणि सगळेजण ते अ, अनुभव ऐकण्यामध्ये दंग होऊन जात होते. वेळ कसा घड्याळ पुढे, पुढे, पुढे सरकत होतं आणि माझं लक्ष सारखं तिकडे, की आता 6:30 होतील, मग काका जातील, मग पुन्हा आपण रिकामे होऊ. आणि संध्याकाळची वेळ झाली, मग करुणा त्रिपदी झाली. इतकं सुंदर की दरवेळेला आपण घरी त्रिपदी, करुणा त्रिपदी म्हणतो, पण ती करुणा त्रिपदी काही वेगळीच होती. साक्षात स्वामी माऊली समोर बसली होती, पूज्य काकू होत्या, अनेक भक्त मंडळी होते आणि मग ती करुणा त्रिपदी झाली. म्हणजे दत्तांचा जय जयकार झाला, अघोर कष्टोद्धरण स्तोत्र झालं. आणि मग काका म्हणाले, "फार सुंदर सत्संग झाला. आता आम्ही निघतो. आमची निघण्याची वेळ झाली." इतकं ऊर भरून आलं होतं काका पुन्हा कधी. खूप तुमचा हा जो आज तुम्ही माझ्या घरी आलात आणि हा जो वेळ तुम्ही मला एवढा दिला, मी तर कधीच विसरू शकत नाही. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, की "गंगा पापम शशी तापम, दैन्यम कल्पतरुस्तथा." गंगा पापम शशी तापम, दैन्यम कल्पतरुस्तथा. पापम तापम दैन्यम पापम तापम दैन्यम च हंती सज्जन संगमः. गंगेच्या स्नानानं पाप नाहीसं होतं. शशी अर्थात चंद्राच्या दर्शनानं ताप अर्थात त्रास कमी होतो. आणि कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होतं. आणि जर का पापम तापम दैन्यमच्या हंती सज्जन संगमः. जर का तुम्ही संत सज्जनांच्या सोबत राहिला, तर तुमचं पाप पण नष्ट होतं. तुमचं ताप म्हणजे त्रिविध ताप माणसाला जे असतात आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. ही ती ताप पण नाहीशी होतात आणि तुमचं जे दैन्य अवस्था जी आलेली आहे तुम्हाला, ती पण नाहीशी होते. म्हणजे असा तिहेरी लाभ त्या दिवशी मला परमपूज्य साठे काकांच्या त्या वास्तव्यामुळे मिळाला आणि खरं तर ज्या वेळेला काकांच्या सहवासामध्ये असते ना, काका काही अशा गोष्टी सांगून जातात ना, की एकदम क्लिक होतं, "अरे, हे एवढ्या दिवसात मला समजलंच कसं नाही?" काका म्हणतात, "सद्गुरू माऊली अमृत वाटायला बसलेलीच असते. पण आपलीच इच्छा नसते ते रोज अमृत घेण्याची. आपणच कंटाळा करतो. आपल्याकडे नित्यनेम कमी पडतो. आपली जी अढळ श्रद्धा कमी पडते. जर का आपण आपल्या सद्गुरूंवरती अनन्य भाव ठेवला आणि जो सगळा कर्तेपणा आपण जर का आपल्याकडे न घेता सद्गुरूंच्या चरणी सगळं अर्पण केलं ना, तर आपण इतके मोकळे होऊन जाऊ. नवीन काही कर्म तयारच होणार नाही. प्रारब्धाचे भोग सहज आनंदामध्ये भोगून होतील. संचित कर्म हळू संपुष्टात येईल. नरदेहाचं सार्थक होऊन जाईल. किती सुंदर मार्गदर्शन. इतके कृपा आशीर्वाद काकांनी त्या दिवशी भरभरून दिले.
माझे आई-बाबा, माझी बहीण, नंतर माझ्या लेकी, आम्ही सगळेजण अगदी तृप्त झालो होतो. घर पूर्ण सुगंधाने भरून गेलं होतं. आणि नंतर काका गेले अगदी म्हणजे काका माझ्या घरामधनं जात होते आणि मला इतकं भरून येत होतं. म्हणजे लेकीकडनं लेकीच्या घरातनं तिचा बाप जात होता. बाबा कधी पुन्हा कधी असं होत होतं. पुन्हा नक्की येईन असं काकांनी आश्वासन दिलं होतं. काका गेल्यानंतर सुद्धा मी म्हणजे ती जी काका ज्या बसले होते सोफ्यावरती, त्या सोफ्याला दिव्य दिव्य असा सुगंध होता. आणि नंतर रात्री सुद्धा मी मध्ये-मध्ये मला जाग येत होती. खूप आठवणीत झोप तर येतच नव्हती. सगळं दुपारचं सगळं आठवत होतं. काकांचे बोलणं आठवत होतं. मग मी काय करत होते, मी उठले ना, की ती काकांच्या जिथे बसले होते सोफ्यापाशी तिथे जायचे आणि पुन्हा दिव्य सुगंध अनुभवायचे. म्हणजे त्या दिवशी मला कितीतरी वेळ तो सुगंध अनुभवायला येत होता. आणि मग नंतर परमपूज्य काकांनी देव जे आहेत त्यांच्या घरी एक सत्संग ठेवला होता. त्याला मला बोलावलं होतं आणि देव म्हणाले, की "हा सत्संग तुम्ही अजिबात बुडवू नका. तुम्ही जरूर या." आणि त्या दिवशी खरंच जी माझी खूप दिवसापासून इच्छा होती, की आपल्याला एखाद्या सत्पुरुषांच्या समोर, सत्पुरुषांकडून आपल्याला मेडिटेशन व्हावं, त्यांनी सांगावं, ध्यान करून घ्यावं आणि तो अनुभव मिळाला. आणि सुरुवातीला मी जे म्हणाले ना, की काही वास्तूंचं भाग्य असतं. तसं बघा आता तुम्ही, की जे श्रीयुत खरोटे आहेत, श्रीयुत देव आहेत, नंतर हे राहुल जाधव आहेत, पवार आहेत, ही सगळी सत्संग म्हणजे ही यांना काका गुरुबंधू म्हणतात. या सगळ्यांची घरं बघा आणि यामधलं मला विशेष भाग्य वाटतं ते खरोटेंचं. ते आत्ता ज्या घरात राहतात ते त्यांचं भाड्याचं घर आहे. त्यांचं घर जे स्वतःचं रिडेव्हलपमेंटला आहे आणि ह्या भाड्याच्या घरामध्ये काका कितीतरी वेळा आलेले असतील. म्हणजे त्या घराचं किती भाग्य. आणि श्रीयुत देव आहे ना, त्यांचं घर जे आहे ना, त्यातलं तर म्हणजे त्या सोफ्यावर काका बसतात ना, त्याच्या पाठीमागे मोठी खिडकी आहे. आणि बाजूच्या बिल्डिंगमधलं चिंचेच्या झाडाच्या फांद्या बऱ्याचशा त्या त्यांच्या बिल्डिंगमध्ये आल्या त्या खिडकीतनं दिसतात. इतका सुंदर त्या चिंचा आणि काय होतं, आपण खाली बसलो आणि काका तिथे बसलेले असतात सोफ्यावर आणि मग ते जे वारं येतं ना, म्हणजे त्या काका जितका वेळ असतात ना, तितक्या वेळ त्या नुसत्या सुगंधाच्या लाटा, दैवी सुगंध येत राहतो. त्यामुळे मला तो कॉर्नर पण खूप आवडतो. म्हणजे त्या वास्तूचा मला हेवा वाटतो, "अगं बाई, किती भाग्यवान तू." आणि अजून भाग्याचं गोष्ट म्हणजे जळगावला साठे काका जिथे राहतात, ते जे घर आहे, ते परमपूज्य नाना महाराज तराणेकरांनी म्हणजे ती वास्तू खरेदीपासून बांधकाम, वास्तुशांत सगळं पूज्य नाना महाराजांच्या आज्ञेनेच झालेलं आहे. आणि त्या घरामध्ये पूज्य नाना महाराज त्यावेळेला पण यायचे. आजही अदृश्य रूपाने तिथे येतात. काका म्हणतात, "आता आम्ही इकडे आहोत ना, तिकडे देवांची पूजा झालेली असेल. आपल्याला ओला गंध बघायला मिळेल, दैवी सुगंध तिथे असेल." म्हणजे त्या वास्तूचं किती भाग्य आहे, की ती संतांचा सहवास मिळावा. खरं तर ही आपली अवघा भारत देशच आपला खूप म्हणजे भारत देश महान आहे. अशा महान देशामध्ये आपला जन्म झाला आणि आपल्याला असे सत्पुरुष भेटतात, त्यांचा सत्संग आपल्याला मिळतो, ही किती भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणजे आपलं सुद्धा या वास्तूप्रमाणे आपलं सुद्धा काही भाग्य आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि असे परमपूज्य साठे काका माझ्या घरी आले आणि माझं घर अ, पावनं होऊन गेलं आणि "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची अ, साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा." अहो, रंजलेले आणि आपल्यासारखे जे अ, गांजलेले आहेत आणि आपण रंजलेलो पण आहोत या षडविकारांमध्ये, या सगळ्या प्रपंचामध्ये. त्यातनं आपल्याला सोडवणारे असे सत्पुरुष आपल्याला जर का मिळाले तर काय सोने पे सुहागाच म्हणावं लागेल. आणि परमपूज्य साठे काका असे आले आणि ह्या ज्या सगळ्या वास्तू मी जे बोलले ना, ते तुम्ही त्याच्यावर खरंच एकदा विचार करा. कारण की त्या जागेचं सुद्धा भाग्य लागतं तेव्हा अशा घटना घडतात. आणि परमपूज्य साठे काका माझ्या घरी आले आणि आम्हाला अ, अनमोल असा कधी न विसरणारा असा कृपा आशीर्वाद, अनमोल असा ठेवा त्या दिवशी मिळाला आणि आम्ही कृतकृत्य आम्ही धन्य होऊन गेलो आणि पुन्हा भगवंताचे आभार मानले, की असा क्षण आम्हाला अनुभवायला मिळाला. आणि
मी आपल्या सगळ्यांच्या समोर हा प्रसंग मुद्दामून सादर करत आहे. कारण की कसं आहे, की सत्संग आपल्या घरामध्ये आपल्याला मिळावा, सत्पुरुषांनी यावं फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि देव माझाच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मुद्दामून मी हा एपिसोड केलेला आहे. थोडा मोठा झालेला आहे. पण आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे जरूर सांगा आणि मी जे वास्तू म्हणतीये ना, त्याविषयी सुद्धा आपलं मत जरूर मांडा. आणि परमपूज्य साठे काकांचा तसा तारखेप्रमाणे 10 जुलैला वाढदिवस असतो आणि तिथीप्रमाणे गुरुपौर्णिमेला. तर सद्गुरू तर काही घेतच नाहीत आपल्याकडनं आणि देतच राहतात. सद्गुरू देतायत, दुबळी माझी झोळी होऊ नये. ती झोळीला थिगळ लावलंय, ते मजबूत राहावं आणि त्यांनी दिलेले कृपा आशीर्वाद असे साठवून ठेवणं, कृपा आशीर्वाद सांभाळण्याची पात्रता सद्गुरूंनी द्यावी. आणि ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी हा जो एपिसोड आहे, सत्संगाची दिव्य अनुभूती 3रा भाग परमपूज्य साठे काकांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. श्री गुरुदेव दत्त. इदन्न मम कृष्णार्पणमस्तु. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा